हॅलो. तर ई बुक वरून तुमचे भरपूर असे प्रश्न होते की ई बुक जी आहे तर ती कशी बनवायची, फोनवरून बनवता येते का? तर स्पेशली आज हा जो व्हिडिओ आहे तर तो डेडिकेटेड मेंबर्ससाठी आहे की ई बुक जी आहे तर ती कशी बनवायची. तर ई बुक फोनवरून पण बनवता येते, कम्प्युटर लॅपटॉप असेल तर त्याच्यावरून पण बनवता येते. तर आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला कंप्लीट रोडमॅप सांगणार आहे की ई बुकसाठी टॉपिक्स कसा सिलेक्ट करायचा. जरी तुम्हाला तिथपासून हवं असेल तर तिथपासून सगळं डिटेलमध्ये चालू करणार आहोत की टॉपिक कसा सिलेक्ट करायचा, कारण तो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर सॉफ्टवेअर कोणता आपण यूज करणार आहोत आणि कशा पद्धतीने ही जी ई बुक आहे तर ती आपण तयार करणार आहोत. मोबाईल आणि कम्प्युटर लॅपटॉप तर दोन्हीमध्ये ही जी ई बुक आहे तर ती कशा प्रकारे आपण डिझाईन करू शकतो तर ते डिटेलमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता डिटेलमध्ये पूर्ण बघत राहा. ओके, तर मी माझी स्क्रीन जी आहे कम्प्युटरची तर ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चेकआउट करा. तर सिम्पल जसं आपण गुगल ओपन करतोय ना तर त्याच पद्धतीने तुम्हाला गुगल जे आहे तर ते ओपन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये चॅट जीपीटी टाईप करायचं आहे. काय टाईप करायचं? chatgpt.com. लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, जर तुम्हाला माहित नसेल किंवा नाही समजलं तर मी लिंक देते. तर चॅट जीपीटी आता माझं डायरेक्ट ओपन झाला कारण ऑलरेडी मी तिथे लॉग इन केलेलं आहे. जर तुम्ही लॉग इन केलं नसेल तर सिम्पली एक मेल आयडी वापरा आणि मेल आयडी थ्रू तुम्ही चॅट जीपीटीला लॉग इन करू शकताय. कंटिन्युअसली इथे तुम्ही चॅट जीपीटी जो आहे तो यूज करू शकता. खूप फायद्याचा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे डिटेलमध्ये बघा. ठीक आहे. आता इथे बघा, हा माझ्या समोर एक असा स्क्रीन आलेला आहे. आता याच्यामध्ये काय करायचं, इथे काय विचारते बघा, व्हॉट कॅन आय हेल्प विथ. ठीक आहे, मी काय मदत करू शकतो विचारते. तर चॅट जीपीटी एक AI टूल आहे, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल आहे, जो की आपण इझिली यूज करू शकतो आणि अगदी 5 दिवसाचे 50 दिवसाची कामाची आहे तर ती अगदी 5 मिनिटांमध्ये आपण इझिली रेडी करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट वन आपल्याला काय हवं आहे, सुरुवात करूयात की टॉपिक पासून. टॉपिक कोणता हवा आहे तर ते आपल्याला माहित नाहीये. आता सगळ्यात पहिला तुम्ही डिसाईड करायचं की ई बुक तुम्हाला कोणासाठी बनवायचं. फॉर एक्झाम्पल आपण ठरवूयात की ई बुक जी आहे तर ती तुम्हाला एंटरप्रिन्युअरसाठी, व्यावसायिकांसाठी तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी काय काय टॉपिक्स आपल्याला लागतात तर ते आपण इथे डिटेलमध्ये बघूयात. आता मराठीमध्ये पण इथे तुम्ही टाईप करू शकता, इंग्लिशमध्ये सुद्धा टाईप करू शकता. तर मी इंग्लिशमध्ये पण करून दाखवते, मराठीमध्ये पण करून दाखवते. फॉर एक्झाम्पल, प्लीज जस्ट अ सेकंड. ओके, प्लीज सजेस्ट मी ई बुक टायटल फॉर, टायटल किंवा टॉपिक्स आपण लिहूयात, टॉपिक्स फॉर यंग एंटरप्रेन्योर्स. ठीक आहे. मी काय पॅसेज केलेला आहे चॅट जीपीटीला की प्लीज सजेस्ट मी ई बुक टॉपिक्स फॉर यंग एंटरप्रेन्योर्स, म्हणजे जे आता सध्याचे यंग एंटरप्रेन्योर्स आहेत, यंग व्यावसायिक जे आहेत तर त्यांच्यासाठी ई बुकचे असे काही टॉपिक्स असतील तर ते सजेस्ट कर. आणि इथे बघा एक ॲरो दिसतोय, हा जो ॲरो दिसतोय ना तर या ॲरोवरती क्लिक करायचं. ठीक आहे. तर सिम्पली इथे रिझल्ट जनरेट होत आहेत. रिझल्ट जनरेट होताना इथे काहीही टाईप करायचं नाही, त्याला वेळ द्या. वेळ दिल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमच्यासाठी ते बघा सगळे जे टॉपिक्स आहेत ना टोटल तर ते डाउनलोड केलेले आहेत. आता हे जे टॉपिक्स आहेत तर वेगवेगळ्या फील्ड मधले आहेत. जसं की पहिला बघा स्टार्टअप अँड बिझनेस फंडामेंटल्स मधले आहेत, जसं की हाऊ टू स्टार्ट बिझनेस विथ झिरो इन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. बुकचं नाव देते डायरेक्ट तुम्हाला, बिझनेस 101 फॉर यंग एंटरप्रेन्योर्स, फ्रॉम आयडिया टू एक्झिक्युशन, द लीन स्टार्टअप बिगिनर गाईड फॉर बिगिनर्स. ठीक आहे. मार्केटिंग अँड ब्रँडिंग मधले आहेत, त्याच्यामध्ये ब्रँडिंग फॉर यंग एंटरप्रेन्योर्स आहे, सोशल मीडिया मार्केटिंग सिक्रेट्स फॉर स्टार्टअप्स आहे. मनी अँड फायनान्स मधले काही टॉपिक्स आहेत, जसं की फंडिंग युअर स्टार्टअप कसं करायचं, माइंडसेट प्रोडक्टिव्हिटी मधले आहेत, टेक अँड इनोव्हेशन्स मधले आहेत. तर टोटल 25 आयडियाज तुम्हाला चॅट जीपीटीने जे आहे तर ते दिलेले आहेत ई बुक जे आहे तर ती या टॉपिक वरती डिझाईन करण्यासाठी. ठीक आहे. आता तुम्हाला हे नको असेल, ठीक आहे, जसं मी यंग एंटरप्रेन्योर्स साठी अपलोड केलंय, हे एंटर केलंय, तर त्या पद्धतीने जर तुम्हाला नको असेल तर तुम्हाला काय हवं आहे, प्लीज सजेस्ट ई बुक टॉपिक्स इन जनरल. प्लीज सजेस्ट ई बुक टॉपिक्स इन जनरल. मी इन जनरल काहीही टॉपिक्स असतील तर ते सजेस्ट करा. तर बघा मला वरती काय काय टॉपिक्स आल्यात, सेल्फ इम्प्रुव्हमेंट अँड पर्सनल डेव्हलपमेंट वरती, द पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. ठीक आहे. प्रोडक्टिव्हिटी हॅक्स फॉर बिझी लाईफ, द आर्ट ऑफ पब्लिक स्पीकिंग, बिल्डिंग कॉन्फिडन्स, हाऊ टू ओव्हरकम प्रोक्रॅस्टिनेशन. करिअर बिझनेस मधले आले आहेत, फायनान्स आणि मनी मॅनेजमेंट मधले, हेल्थ वेलनेस मधले, रिलेशनशिप कम्युनिकेशन मधले, एज्युकेशन लर्निंग मधले, डिजिटल अँड टेक ट्रेंड्स मधले आले आहेत, ट्रॅव्हल अँड लाईफस्टाईल मधले आहेत, क्रिएटिव्हिटी अँड हॉबीज मधले आहेत. टोटल 45 नवीन बुक्सचे टायटल्स तुमच्या समोर आणलेले आहेत आणि आय थिंक यातला एखादा तरी तुम्हाला टायटल आवडेलच 45 मधला आणि जो तुम्ही सिलेक्ट करणार आहे. तर तुम्हाला टॉपिक सिलेक्ट झाला इथे,
सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमची जी ई बुक आहे तर ती तुम्ही इंग्लिशमध्ये करणार आहात, टाईप करणार आहात की मराठीमध्ये टाईप करणार आहात, तर ते पहिला डिसाईड करा. जसं की मी आता सध्या जी माझी बुक लिहितेय, ठीक आहे, करिअर कमबॅक फॉर वुमेन, तर ही जी बुक लिहिते तर ती मी मराठीमधून लिहिते, कारण माझा जो टार्गेटेड ऑडियन्स आहे किंवा माझे युट्यूबचे जे काही सबस्क्रायबर्स आहेत जे बुक माझी घेऊ शकतात, ठीक आहे, तर ते जे सबस्क्रायबर्स आहेत तर ते मराठी जास्त प्रेफर करतात इंग्लिशपेक्षा, त्यामुळे मी तो मराठी लँग्वेज इथं सिलेक्ट केले. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली लँग्वेज सिलेक्ट करा, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण यातला एखादा घेऊयात बघा. मनी मॅनेजमेंट फॉर बिगिनर्स घेऊयात किंवा द सायन्स ऑफ गुड स्लीप, स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर बेटर लाईफ घेऊयात, ठीक आहे. हे बघा, स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर बेटर लाईफ. सिम्पली काय करायचं, तिथून तो कॉपी करायचा. सिम्पली हा जो टायटल आहे तर तो तिथून कॉपी करायचा, ठीक आहे. आणि खाली पुन्हा इथे आस्क एनिथिंग लिहिलेला आहे ना, इथे आस्क एनिथिंग जो लिहिलेला आहे ना, इथे येऊन तो पेस्ट करायचा. कंट्रोल व्ही, हे कॉपी करायचा, कंट्रोल सी, कंट्रोल व्ही करायचा. मोबाईल वरून करत असाल तर कसं करायचं मी डिटेलमध्ये दाखवते तुम्हाला. तर स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर बेटर लाईफ इथे तुम्ही केलं, ठीक आहे. तर इथे आता काय येणार, सगळ्यात पहिला बुक आली म्हणजे काय आलं, बुक आली म्हणजे त्या बुकचा पहिला इंट्रोडक्शन आला, त्या बुकचा इंडेक्स आला, मग त्यानंतर त्याचे टॉपिक्स आले, असे भरपूर वेगवेगळे विषय त्या बुकशी रिलेटेड तुमचे आले, ठीक आहे. आता स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर बेटर लाईफ याच्यावरती तुम्हाला मराठीमध्ये लिहायचंय की इंग्लिशमध्ये लिहायचं सगळ्यात पहिला डिसाईड करा. आता मी सध्या काय करते, मराठीमध्ये लिहिते, ठीक आहे. त्यामुळे मला काय हवंय, मी लिहिते बघा, इंट्रोडक्शन फॉर बुक इन मराठी, ठीक आहे. काय लिहिलं मी, स्ट्रेस मॅनेजमेंट फॉर बेटर लाईफ आणि डॅश केला, लिहिलं इंट्रोडक्शन फॉर बुक इन मराठी. एंटर करा. इंट्रोडक्शन आलेला आहे बुकसाठी मराठीमध्ये, लोड होतोय, 2 मिनिटं वेळ द्या त्याला, लोड होतोय, ठीक आहे. तर प्रस्तावना, इंट्रोडक्शनला आपण काय बोलतोय मराठीमध्ये, प्रस्तावना बोलतोय. पुस्तकाची काय असते, प्रस्तावना. इथे बघा वेगवेगळं तुम्हाला आलंय की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तणाव हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला आहे. नोकरी, व्यवसाय, कुटुंब, जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा आणि व्यक्तिगत जीवनातील अडचणी यामुळे बरेच जण सतत मानसिक तणावाखाली असतात. भरपूर असा कंटेंट दिलेला आहे तुम्हाला. फक्त काय करायचं, डायरेक्ट कॉपी पेस्ट न करता एकदा फक्त काय करायचं, थोडेसे कष्ट घ्यायचे आणि वाचायचं की त्याच्यामध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे का, ठीक आहे. ऍज इट इज कॉपी पेस्ट करण्यात काहीच अर्थ नाही. आपलं त्याच्यामध्ये काहीतरी पर्सनल टच असला पाहिजे. तुम्ही जरी बुक लिहिताय, AI टूल्स थ्रू जनरेट करताय, ठीक आहे, बट तुमचं पर्सनल टच पाहिजे. त्यातून तुम्हाला कोणते पॉईंट्स नको आहेत तर ते काढायचे, किंवा तुम्हाला कोणते पॉईंट्स त्याच्यामध्ये ऍड करायचे असतील तर ते नवीन पॉईंट्स तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकताय, ठीक आहे. आता इथे मी ऍज इट इज जसं आहे तसं कॉपी करणार आणि हे मी माझ्या बुकमध्ये पेस्ट करणार आहे, ठीक आहे. बरं, आता प्रस्तावना आली आहे, ठीक आहे, आपण प्रस्तावना घेतली आहे. आता इथे बघा इंडेक्स. इंडेक्स म्हणजे काय, इंडेक्स म्हणजे स्टेप बाय स्टेप त्या पुस्तकामध्ये काय पार्ट्स असणार आहेत तर ते येणार आहे. मी इथे बघा लिहिते, इंडेक्स फॉर द सेम बुक, म्हणजे या बुकसाठी इंडेक्स. नोट करून घ्या किंवा स्क्रीनशॉट करून घ्या. पहिला आला तुमचा प्रस्तावना म्हणजे तुमची इंट्रोडक्शन, त्यानंतर आला इंडेक्स, इंडेक्स फॉर द सेम बुक करायचं, एंटर, ठीक आहे. एंटर केल्यानंतर ऑटोमॅटिकली क्रमणिका, मराठीमध्ये आपण काय बोलतो इंडेक्सला, अनुक्रमणिका, म्हणजे स्टेप बाय स्टेप पॉइंट्स असतात ना. तर बघा सुरुवातीला काय पॉइंट आलाय, भाग 1 पहिला पार्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार आहात, तणाव म्हणजे काय, ठीक आहे. तणावाची संकल्पना आणि त्याचे प्रकार, तणावाची कारणे काय असणार आहेत ते तुम्ही लिहिणार, तणावाचे शरीर आणि मनावर होणारे परिणाम लिहिणार. भाग 2 मध्ये हे टोटल 5 पॉइंट्स आहेत. भाग 3 मध्ये टोटल 4 पॉइंट्स आहेत. भाग 4 मध्ये टोटल 17 पॉइंट्स आहेत. 17 आणि 21 आणि टोटल 25 पॉइंट्स पर्यंत यांनी कव्हर केलेला आहे. म्हणजे बघा बुक तुमची केवढी मोठी होणार आहे आणि डिटेलमध्ये काय काय त्याच्यामध्ये ऍड करायचं तर ते दिले. तर याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचे असतील तर नक्कीच तुम्ही हे जे बदल असतील तर ते करू शकता. ऍज इट इज ठेवायचं असेल तर ऍज इट इज पण ठेवू शकता. आता बघा सगळ्यात पहिला काय करूयात, हे आपल्याला सगळ्यात पहिला कॉपी पेस्ट करावं लागेल, ठीक आहे. जसं जसं येतंय ना सिलेबस तर त्या पद्धतीने आपल्या बुकमध्ये कॉपी पेस्ट करूयात. त्यासाठी मी काय ओपन करते, कॅनवा, ठीक आहे. कॅनवा जो सॉफ्टवेअर आहे तर तो यूज करायचा आहे. तुमच्याकडे जर कॅनवा सॉफ्टवेअर नसेल तर त्याची लिंक जी आहे तर ती मी डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते, चेक करा. तो सॉफ्टवेअर जो आहे तो तुम्हाला ओपन करायचा, ठीक आहे. हा माझा कॅनवाचा सॉफ्टवेअर ओपन झालेला आहे. कॅनवाच्या इथे आलं ना की सगळ्यात पहिले इथे बघा क्रिएट अ डिझाईन म्हणून ऑप्शन येतोय, क्रिएट अ डिझाईन. जर तुम्ही फर्स्ट टाइम कॅनवा ओपन करताय तर सिम्पली लॉग इन करून घ्या. तुमचा मेल आयडी एंटर करा, पासवर्ड एखादा सेट करा आणि सिम्पली लॉग इन करा आणि नक्कीच तुमचा फोनवरून किंवा कम्प्युटर लॅपटॉपवरून कॅनवा जो आहे तो ओपन होईल. तर माझा कॅनवा ओपन झालाय.
मोबाईलवरती खाली एक प्लसचा सिम्बॉल येतोय, मी ते स्क्रीनशॉट अटॅच करते. तर मोबाईलवरती खाली एक प्लसचा सिम्बॉल येतोय, तर त्या प्लस वरती क्लिक केल्यानंतर सेम ऑप्शन येतोय तुमच्याकडे क्रिएट डिझाईनचा, तुम्ही तो चूज करू शकता. ठीक आहे, मी क्रिएटिव्ह डिझाईन मध्ये आले. तर तुम्हाला बुकची साईज काय हवी आहे, तुमची बुक हॉरिझॉन्टल हवी आहे, व्हर्टिकल हवी आहे, तर त्या अकॉर्डिंगली बुकची साईज तुम्ही सिलेक्ट करायची. ठीक आहे, मी काय सर्च करते, ई बुक. मी वरती बघा सर्च करते ई बुक म्हणून मी सर्च केलंय. तर ई बुक काय आहे साईज 512x800 आहे. ठीक आहे, ई बुक कव्हर आलाय हा, बट साईज काय आहे 512x800. ठीक आहे, तर या साईज मध्ये मी माझी ई बुक जी आहे तर ती इझिली प्रिंट करायला देऊ शकते. ठीक आहे, हे माझं ब्लँक पेज जिथं माझा सगळा डाटा जो आहे तो मी लिहिणार आहे. ठीक आहे, आता बघा इथे तुम्ही आलात, इथपर्यंत झालंय. ठीक आहे, कंटेंट काय लिहायचं वगैरे ते समजलं, इथपर्यंत तुम्ही आलेला आहात. आता इथे साईडला बघा डिझाईन एलिमेंट्स आणि टेक्स्टचा पार्ट आहे. मोबाईलवरती जर करताय तर खाली एक स्ट्रिप येते, तिथेच डिझाईन एलिमेंट्स आणि त्याच्यानंतर टेक्स्टचा ऑप्शन असतो. मी टेक्स्ट वरती क्लिक केलं, टेक्स्ट वरती कुठलाही टेक्स्ट घ्या. सध्या मी इथे ऍड अ टेक्स्ट बॉक्स करते. एक टेक्स्ट बॉक्स ऍड झाला तुमचा. ठीक आहे, एक टेक्स्ट बॉक्स ऍड झाला. टेक्स्ट बॉक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं काहीतरी कंटेंट जो आहे तो लिहिणार आहात. ठीक आहे, टेक्स्ट बॉक्स ऍड केला. आता इथे मी काय करते, टेक्स्ट बॉक्स पहिला पेस्ट करते. तर पहिल्या पानावरती काय लिहिणार तुम्ही, इथे बघा मी तुम्हाला एक डिटेल मध्ये सांगते थोडंसं. ज्यावेळी तुम्ही तुमचा जो टेक्स्ट बॉक्स आहे ना, तर तो ज्यावेळी तुमच्या पेजवरती मूव्ह करताय ना, तर तुम्हाला काही लाईन्स दिसतात बघा, प्लेन लाईन्स. याचा अर्थ हे तुमचे अलाइनमेंट्स आहेत. जसं की हा आता पॅरेग्राफ आहे ना, किंवा हा जो टेक्स्ट आहे ना, तर तो बरोबर पेजच्या सेंटरला आहे बघा. ठीक आहे, बरोबर पेजच्या सेंटरला आहे. ठीक आहे, पिंक स्ट्रेट लाईन आहे, म्हणजे हा जो टेक्स्ट बॉक्स आहे तर तो तुमच्या पेजच्या बरोबर सेंटरला ऍड केलेला आहे. ठीक आहे, मी इथे सेंटरला ऍड करते. इथे काय लिहिणार आहे आपण, पहिल्या पानावरती आपण अनुक्रम इंट्रोडक्शन लिहिणार आहे. ठीक आहे, आता पुन्हा तुमचा चॅट जीपीटी ओपन करा. इथे बघा प्रस्तावना, काय लिहिलं वरती प्रस्तावना. ऍज इट इज कॉपी करायचं इथून, ऍज इट इज इथून काय करायची, प्रस्तावना कॉपी करायची. तुमच्या बुकवरती जायचं, इथे जो टेक्स्ट बॉक्स तुम्ही घेतलाय त्याच्यावरती जायचं आणि तिथे तो काय करायचा, पेस्ट करायचा. तुमची टेक्स्ट बॉक्स वरती पेस्ट झाली. बॅकस्पेस द्यायची आणि जेवढी ती आहे प्रस्तावना तर तेवढीच ठेवायची. आता याची जी साईज आहे तर ती तुम्ही कमी किंवा जास्त करू शकताय. ठीक आहे, हे जे कॉर्नर्स आहेत ना, हे कॉर्नर्स पुल किंवा पुश केला तर याची साईज कमी जास्त होऊ शकते. इथे ती पेस्ट करायची, बरोबर सेंटरला बघा लाईन दिसते, पेस्ट केली. ठीक आहे, आता मी काय करते, मला अजून एक टेक्स्ट बॉक्स घ्यावा लागेल. अजून एक टेक्स्ट बॉक्स घेतला खालची प्रस्तावना लिहिण्यासाठी. तर बघा मी पुन्हा जाते चॅट जीपीटी वरती आणि ही जी काय प्रस्तावना आहे तर ती सगळी काय करायची, आपल्याला कॉपी करायची ऍज इट इज. ठीक आहे, जर तुम्हाला ऍज इट इज घ्यायची असेल तर, जर त्याच्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल तर तुम्ही स्वतः टाईप करू शकताय. आणि मग इथे पेस्ट करायची पुन्हा ती जी प्रस्तावना आहे ती बघा पेस्ट झाली. पण काय होतंय, आता ही पूर्ण बुक आपली कव्हर करते किंवा पूर्ण पेज कव्हर करते. तसं न करता साईडला काही प्रिंटिंग स्पेस असते ना, तर ती आपल्याला ठेवायची असते. तर ही बुक घेतली. आता मी तुम्हाला काही छोटे छोटे ट्रिक्स सांगते, तर डिटेलमध्ये चेक करा. बघा मी पहिला तुम्हाला सांगितलं साईज कशी कमी करायची. एकतर इथं तुम्हाला कॉर्नर दिला, ह्या कॉर्नरला एक हे येतं, थोडंसं झूम केलं ना की असं बघा कॉर्नर, चारी कॉर्नर्स येतात. तुम्ही ते झूम आउट किंवा झूम इन करून काय करू शकताय, स्मॉल साईज किंवा लार्ज साईज करू शकताय. बाय मिस्टेक एखादं अंडू करायचं असेल एखादं केलेलं काम, ठीक आहे, बाय मिस्टेक तुमच्याकडून काहीतरी क्लिक झालंय तर तुम्ही सिम्पली अंडू वरती पण क्लिक करू शकता. आता इथे हा जो तुमचा टेक्स्ट आहे, ठीक आहे, हा जो तुमचा टेक्स्ट आहे, आता बघा आपण एखादी वही लिहितोय, एखादं पुस्तक लिहितोय, तर त्यावेळी आपण कसं लिहिणार आहोत, इथे याच्यावरती क्लिक केलात ना तुम्ही, याच्यावरती क्लिक केलात ना, इथे अलाइनमेंट म्हणून एक ऑप्शन मिळतो बघा. ठीक आहे, अलाइनमेंट म्हणून एक ऑप्शन मिळतोय कम्प्युटरवरती, इथे वरती दिसतोय. मोबाईलवरती खाली बॉटमला तुम्हाला अलाइनमेंटचं ऑप्शन मिळणार आहे. अलाइनमेंट वरती क्लिक करायचं. अलाइनमेंट म्हणजे काय बघा, क्लिक करून दाखवते. बघा किती छान पद्धतीने 4 अलाइनमेंट्स आहेत. पहिली आहे तर ती लेफ्ट अलाइनमेंट, तुमचा सगळा कंटेंट लेफ्ट साईडला आला. दुसरी आहे तर ती हे आहे मिड सेंटर अलाइनमेंट आहे. तिसरी आहे तर ती राईट अलाइनमेंट आहे आणि एक मिडल अलाइनमेंट आहे. ठीक आहे, मोस्टली आपण बुक्स ज्यावेळी लिहितोय तर ही अलाइनमेंट वापरावी लागते. कोणती आहे ही, लेफ्ट साईडची, म्हणजे डाव्या साईडला तुमचा सगळा कंटेंट जो आहे तर तो येणार आहे. ओके, आता इथे तरी पण अलाइनमेंट मी दिली आहे, तरी पण मला असं अगदी चिकटून नाही करायचं आहे त्या पुस्तकाच्या पानाला. थोडीफार मार्जिन इथे मला ठेवायची आहे. ठीक आहे, थोडीफार मार्जिन मला इथे ठेवायची आहे. मार्जिन ठेवली आणि इथे ना काय करायचं, हा जो मार्जिन आहे ना, ठीक आहे, हा जो मार्जिन आहे ना, तर हा काय करायचा आपल्याला कमी करायचा आहे. ठीक आहे, हा इथेपर्यंत ठेवायचा की इथपर्यंत घ्यायचा, तर ते तुम्ही डिसाईड करू शकता. मी इथपर्यंत ठेवते. ठीक आहे, कारण इकडे काही या साईडला प्रिंटला नाही जात, या साईडला थोडाफार स्टिकिंगसाठी पार्ट जातो इन केस तुमची बुक जर प्रिंट होणार असेल तर. ठीक आहे, परफेक्ट.
आणि मग याची साईज वगैरे तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे पण वरती ऑप्शन आहे साईजचा, जसे की याची साईज आहे 14.9, जशी मी 13 साईज देऊ शकते. ठीक आहे, ओव्हरऑल 13 साईज दिली मी याला. 13 साईज मध्ये हा माझा कंटेंट जो आहे तर तो बनून रेडी होईल. ठीक आहे, थोडंसं झूम करायचं. आता तुमचा हा जो हेडिंग आहे, ठीक आहे, तुमचा हा जो हेडिंग आहे जो की प्रस्तावना लिहिलेला आहे, तर तो थोडासा मोठाच पाहिजे. ठीक आहे, तुमचा हेडिंग जो आहे तर तो तुमच्या ओव्हरऑल कंटेंट पेक्षा थोडासा मोठा हवा. हेडिंग पण काय करायची, अलाइनमेंट मध्ये जायचं आणि हेडिंगला पण अलाइनमेंट जी आहे तर ती लेफ्ट साईडचीच अलाइनमेंट द्यायची. आणि मग याची मार्जिन पण तुम्ही कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. तर फुल हवा असेल तर फुल, कमी हवा असेल तर इतकं पण तुम्ही असं करू शकता. ठीक आहे, मी इतकं करते आणि याची साईज थोडीशी वाढवते. ठीक आहे, कारण हेडिंग आहे, प्रस्तावना आहे, त्यामुळे मोठी हवी. आणि मग मधलं डिस्टन्स जे आहे तर ते मेंटेन करायचं आणि इथे तुमचा कंटेंट जो आहे तर तो ऑटोमॅटिकली ऍड झाला. ओके, तर अशा पद्धतीने आपलं फर्स्ट पेज जे आहे, जे की इंट्रोडक्शन पेज आहे, प्रस्तावना आहे, तर ती आपली रेडी झाली आहे. ठीक आहे, इथे खाली बघा ऍड पेजचा एक ऑप्शन येतो. ऍड पेज वरती जायचं, एक नवीन पेज नंबर 2 तुमचं क्रिएट होत आहे. ठीक आहे, तर पेज नंबर 2 वरती काय येणार आहे, नेक्स्ट कंटेंट काय आहे तुमचा, अनुक्रमणिका. अनुक्रमणिका येणार. ठीक आहे, आता अनुक्रमणिका लिहिताना हा जो प्रस्तावना लिहिलेला आहे ना, ह्याचा किती आहे बघा, 15.9 आहे ना, तर ओव्हरऑल आपण 16 करूयात. म्हणजे याची साईज किती आहे, 16 साईज आहे. तर जस्ट अ सेकंड, सॉरी. तर त्याला काय करायचं, ह्याच्यावरती क्लिक करायचं तुमच्या पहिल्या हेडिंग वरती आणि तीच हेडिंग काय करायची, इथून कॉपी पेस्ट. ठीक आहे, कॉपी पेस्ट कसं करणार, इथे बघा डॉटेड आहे, 3 डॉट्स आहेत, 3 डॉट्स वरती क्लिक केलात की कॉपी येते. किंवा मोबाईल वरती सिम्पली तुम्ही प्रेस करून ठेवलात तरी कॉपी पेस्ट करू शकता. मी कॉपी केलं आणि आता या पेज वरती जाते आणि मग काय करते, पेस्ट. म्हणजे सेम साईज मला मिळेल. ठीक आहे, आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे, नेक्स्ट पेज वरती अनुक्रमणिका. चॅट जीपीटी मध्ये आले, अनुक्रमणिका घेतली, Ctrl+C किंवा इथून सिम्पली कॉपी करू शकताय. ठीक आहे, सिलेक्ट करायचं, जेवढं हवं आहे तेवढं कॉपी करायचं, कॅनवा वरती यायचं, याच्यावरती क्लिक करायचं आणि Ctrl+V किंवा पेस्ट करू शकताय. ठीक आहे, पेस्ट केलं. अनुक्रमणिका, तणाव व्यवस्थापन, एक सुखी जीवनाची गुरुकिल्ली, अनुक्रमणिका आली. आता अनुक्रमणिकामध्ये पण बघा भाग 1, भाग 2 असे टोटल किती भाग आहेत, 5 भाग त्यांनी दिलेले आहेत. मग पहिला भाग घेऊयात आपण. ठीक आहे, पहिला भाग घेऊयात. कॉपी करायचा, पुन्हा इथून पहिला भाग जो आहे तो कॉपी करायचा, इथे यायचं आणि तो पेस्ट करायचा. ठीक आहे, इथे याला पेस्ट करूयात. पहिला भाग, भाग नंबर 1. याची अलाइनमेंट नेहमीच काय करायची, बुक लिहिताय त्यामुळे अलाइनमेंट नेहमीच डाव्या साईडचीच ठेवायची. तणाव समजून घेऊयात. ओके, याची साईज तुम्ही कमी किंवा जास्त करू शकताय. मी सध्या हीच साईज ठेवते. ह्याला मात्र तुम्ही बोल्ड करू शकता. इथे बघा बोल्डचा एक ऑप्शन आहे. मोबाईल मध्ये खाली बोल्डचा ऑप्शन असेल तर बोल्ड करू शकता, म्हणजे थोडंसं डार्क होईल तो. ठीक आहे, बोल्ड झाला. आता मग तुमचे टोटल 4 पॉइंट्स, त्याच्यामध्ये काय काय, जसं की तणाव म्हणजे काय, हे टोटल 4 पॉइंट्स घ्यायचे पहिल्या ह्याच्यातले आणि मग ते पुन्हा कॉपी करायचे आणि तुमच्या कॅनवा मध्ये येऊन इथे पेस्ट करायचे. सगळं कॉपी पेस्ट करायचं. फक्त हे जे तुम्ही आता घेतलाय तर याची अलाइनमेंट जी आहे तर ती काय करायची, लेफ्ट अलाइनमेंट असायला हवी आणि मार्जिन कमी करायची जितकी हवे. साईज सुद्धा तुम्ही कमी करू शकता, कारण हे तुमचं हेडिंग आहे, हेडिंगच्या अकॉर्डिंगली साईज ठेवायची. ठीक आहे, इथे बघा डिस्टन्स किती हवाय, एवढी पण कमी नको मार्जिन, इतकी आपण ठेवू शकतो. ओके, ठीक आहे. आता याला मी काय करते, थोडंसं खाली घेते. इकडे एकच साईड ठेवायची मार्जिनची, इकडची पण तुम्ही साईज फिक्स करा, त्याच्या पुढे नाही जायचं. तर ही मला इतकी पुरेशी आहे, इतकी मार्जिन मला पुरेशी आहे. ठीक आहे, आता याच्यावरती क्लिक करायचं आणि इथे ना लिस्टिंगचा एक ऑप्शन आहे. लिस्टिंग, जर तुम्हाला डॉटेड लिस्टिंग किंवा 1 2 3 4 असं द्यायचं असेल तर लिस्टिंगचा ऑप्शन आहे. बघा लिस्टिंग आले ऑटोमॅटिकली कॅनवा मध्ये. ठीक आहे, लिस्टिंग आले तुमचा जो काही कंटेंट आहे त्याला. ठीक आहे, हे मी लिस्टिंग दिले ऍज इट इज. त्यानंतर बघा आता दुसरा भाग आहे ना, तर हाच डुप्लिकेट करूयात. काय करायचं, याच्यावरतीच क्लिक करायचं, डुप्लिकेट करायचं, हाच खाली घ्यायचा, कारण मग त्याचं सगळे फीचर्स आपण वगैरे चेंज केलेत ना, ऍज इट इज सेट केलेत. हाच खाली घेतला आणि मग काय करते, भाग 2 पुन्हा कॉपी पेस्ट करायचा. भाग 2 काय करायचा, पुन्हा हा इथून कॉपी करायचा आणि तुमच्या कॅनवा मध्ये जायचं, इथे जायचं, ह्याच्यावर क्लिक करायचं आणि इथे तो पेस्ट करायचा. हे जुनं डिलीट करायचं आणि नवीन त्याच्यावरती पेस्ट करायचा. बघा दुसरा आला भाग 2, सेम ह्याची जेवढी साईज आहे तेवढीच साईज आली, कारण आपण तो डुप्लिकेटच केलेला आहे. ठीक आहे, आणि मग हा आपण कंटेंट कॉपी करूयात, इथे खाली ऍड करूयात. ठीक आहे, आणि मग ह्याचा पण कंटेंट त्याच पद्धतीने घ्यायचा. बघा सगळा कंटेंट, सॉरी जेवढा कंटेंट हवाय तेवढाच घ्यायचा. भाग 2चा कंटेंट घेतला, त्यानंतर हा जो कंटेंट आहे, सॉरी ओके, हा जो कंटेंट आहे तर तो काय करायचा, इथून कॉपी करायचा आणि तुमच्या कॅनवा वरती जाऊन इथे काय करायचा, तो
कंट्रोल व्ही करून पेस्ट करायचा. तर हे ऍडिशनल आलंय ना, तर इथे बॅकस्पेस करायचं, तो निघून जाईल. ठीक आहे. तर भाग 1 भाग 2 तुम्ही घेतला. तर त्याच पद्धतीने पुन्हा हा जो आहे याला ह्याच्यावरती एकदा क्लिक केलात ना की इथे बघा डुप्लिकेटचा एक सिम्बॉल येतोय, तो असा असतोय. दाखवते 1 मिनिट झूम करून. असा कुठल्याही कंटेंट वरती क्लिक केलात ना असा एक ऑप्शन येतोय डुप्लिकेटचा. ठीक आहे. तर त्याच्यावरती क्लिक करायचं डुप्लिकेट वरती, कारण सगळे एकसारखेच हवेत ना, म्हणून मी डुप्लिकेट करते. तिन्ही भाग लिहितो ते एकसारखेच हवे. त्यानंतर भाग 3 घ्यायचा, कंट्रोल सी करू शकताय, कंट्रोल व्ही करू शकताय आणि इथं कंट्रोल व्ही करून पेस्ट. त्याच पद्धतीने हा जो पार्ट आहे तर तो तुमचा बुकचा जो काय अनुक्रमणिका आहे तर ती सगळी इथे रेडी. सॉरी, माझ्याकडून डिलीट झालं. 1 मिनिट. पुन्हा मी चॅट जीपीटी ओपन करते आणि इथे मला हिस्ट्रीमध्ये आहेत माझ्या काही कंटेंट, तर तो मी एक्सप्लोर करते. आज मी काय काय सर्च केले ते इथे मला दिसतंय. ठीक आहे. ओके, माझा कंटेंट जो डिलीट झाला होता तो आला, कारण मी ऑलरेडी इथे सेव्ह मध्ये आज मी काय काय केलेलं ना, तर इथे मला दिसतंय बघा कंटेंट मध्ये प्रिव्हियस 7 डेज मध्ये मी काय काय केलेलं आहे ते पण मला इथे दिसतंय. ठीक आहे. त्यामुळे कंटेंट एकदा तुमचा जर चुकून डिलीट झाला, म्हणजे पेज डिलीट झाला, तर इथे तुम्हाला हिस्ट्रीमध्ये दिसून जाते काय काय आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा बुकचा जो हे आहे अनुक्रमणिका आहे तर ती लिहिलीत. ठीक आहे. तर मी कन्सिडर करते की तुम्ही सगळ्या अनुक्रमणिका लिहिलीत. आता बघा अनुक्रमणिका लिहिलीत, पण अनुक्रमणिकावरती पण तुम्हाला कंटेंट लिहायला हवा ना. तर सगळ्यात पहिला काय कंटेंट आहे बघा, तणाव म्हणजे काय. काय कंटेंट आहे, तणाव म्हणजे काय, तणावाची संकल्पना आणि त्याचे प्रकार. सिम्पली इथून कॉपी करायचं, आणि त्यानंतर पुन्हा आस्क एनिथिंग मध्ये जायचं, इथे पेस्ट करायचं. ठीक आहे. आणि मग इन डिटेल, हे आता डिटेलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे ना बुकमध्ये. टॉपिक तर तुम्हाला माहिती आहे, इंडेक्स तर तुम्हाला माहिती आहे, पण याच्याबद्दल माहिती तर लिहावी लागेल, म्हणून हा टॉपिक ॲज इट इज पेस्ट करायचा आणि इन डिटेल लिहायचं. इन डिटेल लिहिल्यावरती त्याच्यावरती डिटेलमध्ये सविस्तर माहिती येते. जसं की तणाव म्हणजे काय आलं बघा सगळं. तणाव म्हणजे आपल्या शरीर आणि मनावर येणारा मानसिक, शारीरिक किंवा भावनिक दबाव. ओके. ॲज इट इज इथून कॉपी करायचा आणि तुमच्या बुकवरती जायचं आणि पेस्ट करायचा. ठीक आहे. कॉपी पेस्ट कसं करायचं कळलंय. त्यानंतर तणावाची कारणे पुन्हा आली, तणावाचे प्रकार आले, इतका कंटेंट आलाय. फक्त इथून कॉपी करायचा आणि जसा मी तुम्हाला दाखवलेला आहे तुमच्या बुकमध्ये कशा पद्धतीने पेस्ट करायचा, तर त्या पद्धतीने जायचं आणि पेस्ट करायचा. तर आय होप तुम्हाला हे समजतंय, कारण मी खूप छोट्या छोट्या कन्सेप्ट असतील तर त्या अगदी सोप्या भाषेत तुम्हाला सांगतेय कशा पद्धतीने करायच्या. व्हिडिओ काय करा, रिपीटेडली बघा. जर तुम्ही एखादी बुक लिहिताय ना तर व्हिडिओ रिपीटेडली बघा. जसं की मी डुप्लिकेट कसं केलं. त्यानंतर इथे बघा टेक्स्ट डेकोरेशनसाठी आपल्याला ऑप्शन्स दिलेत. जसं की एखादा टेक्स्टचा कलर तुम्हाला चेंज करायचा आहे तर तो टेक्स्टचा कलर तुम्ही चेंज करू शकताय. वरती कलरचा ऑप्शन आहे. मोबाईलवरती कसा करायचा तर ते पण मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे. हा कलरचा ऑप्शन आहे, बट इथे मी मोस्टली ब्लॅक अँड व्हाईटच ठेवते सध्या, कारण माझी ही ई बुक असणार आहे आणि मला ही ब्लॅक अँड व्हाईट मध्येच पब्लिश करायचे. किंवा जर बोल्ड करायचं असेल तर इथे बघा आपण बी वापरला बोल्ड साठी. ठीक आहे. तर हे सगळे छोटे छोटे पॉइंट्स, किंवा मी फॉन्ट कसा काय कमी जास्त केला, साईज कशी काय कमी जास्त केली, अलाइनमेंट कुठून केला, त्यानंतर हा बघा लिस्टिंग कसा केला, तर ते डिटेलमध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे अलाइनमेंट लिस्टिंग कसा केला. बाकी अजून थोडेफार डिटेल्स आहेत तर ते मी तुम्हाला मेंबरशिपच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हे थोडंसं कॅनवाचा पार्ट येतोय, बुक आपण तयार करतोय ना तर कॅनवाचा पार्ट येतोय. तर हे टेक्स्टसाठी जे काय काय कॅनवाचे फीचर्स लागतात ना तर त्याच्यावरती आपण नेक्स्ट व्हिडिओ बनवूयात, त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये टेक्स्टची अलाइनमेंट कशी घ्यायची, त्यानंतर टेक्स्टचे सेटिंग्स काय करायचे, तर ते सगळं तुम्हाला मी डिटेलमध्ये त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून देईन. ठीक आहे. तर तो व्हिडिओ लवकरच येईल आणि तो व्हिडिओ सुद्धा सेम तुम्हाला मेंबरशिपच्या प्लॅन मध्ये जो आहे तो मिळून जाईल. तर मोबाईल वरती मी तुम्हाला दाखवते ते साईडला माझा कॅनवा जो आहे तो मी फोनवरून ऑपरेट करते. तर सिम्पली फोनवरती काय करायचं, तुम्हाला प्ले स्टोर वरती कॅनवा जो आहे तो इझिली मिळून जाईल. कॅनवा म्हणून सर्च केला तर तो ऍप जो आहे तो मिळून जाईल. कम्प्युटरवरती आपण canva.com म्हणून सर्च करायचो. इथे तुम्हाला कॅनवाचा ऍप आहे तो प्ले स्टोर वरती मिळून जाईल. ऍप इन्स्टॉल केला की पुन्हा सेम लॉग इन करायचं सेम मेथडनी. जर तुम्ही कम्प्युटर लॅपटॉप दोन्ही वापरताय ना तर काय करायचं, जो मेल आयडी तुम्ही कम्प्युटरमध्ये लॉग इन साठी वापरलाय तोच वापरायचा तुमच्या फोन मध्ये, म्हणजे दोन्हीवरती तुम्ही एकत्रपणे कॅनवा जो आहे तो यूज करू शकताय. आता याच्यामध्ये फोन मध्ये तुम्ही कॅनवा सिम्पली ओपन केलात की लॉग इन वगैरे करून घ्यायचं. इथे खाली बघा एक क्रिएट बटनचा ऑप्शन आहे, क्रिएट डिझाईनचा. त्याच्यावरती क्लिक केलात की तुम्ही डिझाईन्स कुठले कुठले क्रिएट करणार आहेत ते दिसते. तर त्याच्यामध्ये तुम्हाला ई बुक म्हणून सर्च करायचं आहे. सिम्पली जसं आपण कम्प्युटर लॅपटॉप मध्ये करतो ना तर त्याच पद्धतीने तिथे ई बुक म्हणून सर्च करायचा. तो जो पेज आहे तर तो ओपन होईल. डिझाईन्सचा पार्ट खाली स्लाइड करायचा
आणि सिम्पली तुम्हाला याच्यामध्ये तुमचा जो काही कंटेंट आहे तर तो आता टाईप करायचा आहे. आता याच्यामध्ये फोनमध्ये सुद्धा सेम तुम्हाला गुगलवरती जायचंय. गुगलवरती गेल्यानंतर चॅट जीपीटी म्हणून गुगलवरती सर्च करायचं. चॅट जीपीटी सर्च केल्यानंतर बघा तुम्हाला खाली एक 2-3 पहिला स्पॉन्सरचे काही ऍड्स येतील. त्यानंतर स्क्रोल खाली केल्यानंतर चॅट जीपीटीची वेबसाईट येते, त्याच्यावरती क्लिक करायचं. इझिली लॉग इन जर तुम्ही केलं ना, इझिली तुमचा चॅट जीपीटी फोनवरती पण चालू होऊन जाईल. तर त्याच्यावरती सिम्पली तुम्हाला जे काही टाईप करायचं आहे ना तर ते टाईप करायचं. इंग्लिशमध्ये टाईप करा, मराठीमध्ये टाईप करा. आणि जसं मी तुम्हाला इथे दाखवलं तर थोडंसं ते जे पार्ट होतं तर तो पॉज करून चेक करा किंवा स्क्रीनशॉट्स काढून ठेवा की मी काय सर्च केलंय. त्या पद्धतीने तुम्ही पण सर्च करू शकता. म्हणजे तुम्हाला टॉपिक्स जे तर ते मिळतील. टॉपिक सर्च करताना मी काय टाईप केलं, इंडेक्स किंवा अनुक्रमणिका टाईप सर्च करताना मी काय टाईप केलं. मराठीमध्ये हवं असेल तर मी पुढे इन मराठी असं टाईप केलं. तर ते डिटेलमध्ये थोडंसं चेकआउट करा. तुम्हाला सगळा पार्ट जो आहे तर तो सविस्तर त्याच्यामध्ये मिळून जाईल. तर आय होप हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह होता. तुमचा खूप इन डिमांड किंवा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की ई बुक जे आहे ती कशा पद्धतीने बनवायची. इथे मी जे टॉपिक्स वापरलेले आहेत तर त्याच पद्धतीने तुम्ही कुठलेही टॉपिक्सवरती ई बुक्स जे आहेत ते बनवू शकताय. तुम्ही कोणता टॉपिक ई बुकसाठी चूज केलेला आहे तर ते प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इथून पुढे छान छान अशाच प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला मेंबरशिपच्या प्लॅन मध्ये सुद्धा बघायला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनल सोबत कनेक्टेड राहा. थँक्यू सो मच. बाय.